वरती स्ट्रायकिंग इंडला फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला सोंडोली संघ आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी कॉम बॉक्स मध्ये पाठवा. सन्माननीय बाबूरावजी जोनवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. या साहेब विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेचा देखील हा बॉल जर का आपण बघितलं तर व्हाईट बॉल घोषित केलं. पहिला बॉल डॉट जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तज्ञांचा बॉल जर आपण बघितला तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला लाईन मिस केली. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला विकेट किपर अजित पाटील यांच्या ओझळीमध्ये आणि तिथे मात्र खूप चांगल्या रीतीने या बॉलला फील्ड केल्या. डॉट बॉलची सांगता इतर मध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला पंचांनी नो बॉल घोषित केला. बीमरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता फ्रीडची संधी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उघडा डोळे बघा नीट, यापुढे चेंडू असणाऱ्या फ्रीड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ आता घडतंय काय, पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला ग्रिप करता आलं नाहीये आणि तिथे जर का आपण बघितलं तर पुन्हा एकदा 2 धावा आता इथून कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आता गोलंदाज पहा, अंपायरचा डिसिजन काय येईल. गोलंदाज आता इथून मात्र बदलवला जातो आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र आणला जातो. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 जे सुखदेवचं षटक होतं ते षटक कंप्लीट करण्यासाठी सचिन गोलंदाजी मार्ग वरती आलेला. 5 धावा 5. यावेळेला देखील व्हाईट बॉल फ्रीट अजूनही कंटिन्यू आहे. पाहूया फ्रीटच्या बॉलवरती आता मोठा फटका इथून मात्र खेचला जाईल का. यावेळेला फटका चांगला. आता धावा किती मिळणार. हो फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला वॉटर फॉल त्यानंतर जर का आपण बघितलं तर इमॅजिका स्विमिंग पूल मध्ये जाण्याची गरज नाहीये, कारण इथे सर्व स्टर्स तुम्हाला पाहायला मिळतात. हे यशवंतराव क्रीडांगणावरती आणि जबरदस्त क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटचा घमासान, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथून मात्र आपल्याला बघायला मिळतो आणि एक्स्ट्रा धावा देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतात. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल हे देखील बघायचं. यावेळेला देखील शॉट पूल करायचं होतं, परंतु बॅट शिकडा आणि विकेट किपरने खूप चांगला शूट कंप्लीट केला. बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. बॅट्समन इथून मात्र पहिल्या क्रमांकाचा बाद होतो.
व्हाईट बॉल पंचाने घोषित केला. यावेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज, बॅटची कडा, आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅट्समन इथून मात्र दुसऱ्या क्रमांकाचा बाद झाला. नवीन फलंदाज आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाजीराव बॉलर आदिनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल. पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जातोय. आदिनाथ आला गोलंदाजी मार्क वरती. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या विनंती करतोय. सर्वच खेळाडूंना मी विनंती करतोय. यावेळेस आदिनाथचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेला फुलटॉसला फुल टोल केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतात 4 आणि येतोय हा कडकडीत चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्यावरती इथून मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आदिनाथचं इथून मात्र चौकाराने स्वागत केलं जात आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव काय फटका. अफलातून कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे, परंतु तिथे मात्र आता पाहावं लागेल इथे घडतंय काय नक्की. 2 धावा तर धावून काढलेल्या आहेत आणि 2च धावेवरती आता बॅट्समनला संयम दाखवावा लागतोय. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही आणि डॉट बॉलची संख्या आता इथून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अविनाशच्या माध्यमातून दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतात. यावेळेचा हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा देखील आता आमच्यापर्यंत येईल. पंच कळवतात की हा व्हाईट बॉल ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये बघतात. अजून एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. लाजवाब फटकेबाजी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते, परंतु या बॉलवरती एकच धाव प्राप्त झाली. आज मात्र आलेल्या प्रत्येक पावलांचा एक महाराष्ट्राची परंपरा जपणारा म्हणजेच फेटा बांधून इथून मात्र सहर्ष स्वागत केलं जात आहे. या व्यासपीठावरती कर्णधार उपकर्णधार ट्रॉफी 2024 सीझन 2 आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला आता पाहावं लागेल यष्ट्यांचा वेट आणि खेळाडू इथून मात्र वाकडा शिरतोय भाऊ. इथे बघ ना खुर्ची पण ठेवली, रेनकोट पण ठेवलाय समोर तरी पाऊस. चला बॅट्समन आता बाद झालेला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित आलेला. पाहूया अजितच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. गोलंदाज आता इथून पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेला देखील आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आदिनाथ
यांच्या षटकाची आता इथून मात्र समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि धावफलकावरती आतापर्यंत रन्स जर आपण पाहिल्या तर एकूणच आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र कोणाला आणलं जाईल हे देखील बघायचे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज येत आहेत. आय थिंक तिथे अंदाज लावला जातो बॉल तर अजित पाटील यांच्या हातामध्ये आहे आणि अजित पाटीलच येतात गोलंदाजी मार्क वरती. 18 धावा धावफलकावरती आता पाहूया येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील. बॅटिंग करणाऱ्या अर्थातच काळंबा देवी 11 जांभूर या टीमच्या माध्यमातून जांभूर हा संघ आपल्याच आयोजनात मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज जांभूर संघ मात्र आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आपल्याच आयोजनामध्ये कशा रीतीने आता ते खेळू दाखवतील हे देखील आपल्याला पाहायचं. आई काळंबा देवीचा भरपूर आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं काळंबा देवीला नमन करून हे खेळाडू सर्वच मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी विसावले. यावेळीला बॉल हवेत आहे, कॅच होईल का? आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली, रनआउटची संधी. आणि इथे मात्र जरी कॅच सुटली असेल तरी सुद्धा रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळणार. अजित आता इथून मात्र बाद होतोय. अजित आता इथून मात्र बाद झालेला. पहिल्या गटातून जर का आपण बघितलं तर मुटकलवाडी आणि कडवे या 2 संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. यावेळेला देखील अजित पाटील नावाची एक्सप्रेस खेळपट्टीवरती भन्नाट वेगाने धावत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त गोलंदाजी आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजित पाटील प्रभावित करतात आपल्या बॉलिंगने. यावेळीला फटका अप्रतिम आहे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरचा अंदाज चुकला आणि चुकल्यानंतर गोलंदाजाला इथून मात्र बाउंड्री लाईनची दिशा या बॉलला इथून मात्र दाखवली गेली आणि 6 धावा आता इथून प्राप्त झाल्या. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन भरत सेट ऑन द फायर. जबरदस्त अप्रतिम दर्जाची बॅटिंग आता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर भरत प्रभावित करतात आपल्या फलंदाजीने. आज मात्र संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि आज आपल्याच गावकऱ्यांच्या अगेन्स्ट गावकऱ्यांच्या समोर मात्र तो एक चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग भरत यांच्या माध्यमातून 2 आलेत. आता 3रा येईल का की गोलंदाज इथून मात्र कमबॅक करतील हे देखील बघायचं आहे. गोलंदाज तयार होतात. तेव्हा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळीला विकेट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र डॉट बॉल. यावेळेला गोलंदाज फलंदाज वरती भारी पडतात. जरी 2 षटकार आले तरी सुद्धा आता इथून मात्र कमबॅक करत असताना यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पंच कळवतात. हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील इथे मात्र जरी 3 बॉलवरती 3 षटकार आले नसतील तरी सुद्धा या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. भरत आपल्या ढंगात येत असताना आपल्याला पाहायला मिळतात
आणि आपल्या बॅटिंगने मात्र इथे मात्र प्रेक्षकांना प्रभावित करतात, खास करून जांभूळ गावकऱ्यांना. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती एक बॉल अजूनही बाकी आहे असं गुणलेखक कळवतात. इथे पण 5च बॉल दिसतात. पहिला रनआउट होता, परत 2 6, परत 1 डॉट, परत वाईड, परत 6. पहा, पहिला रनआउट होता, त्यानंतर 2 षटकार आले, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर वाईट आणि हा षटकार. दोन डॉट आले. येस, थँक्यू. चुकीची केली जाते दुरुस्ती. आमचे गुणलेखक मित्र सध्या ऑनलाईन अभ्यास करतात आणि ऑनलाईन अभ्यास करत असताना ते सध्या गुणलेखन करतात. दाद द्यायला हवी ओमी यांना, कारण गुगल मीट वरती त्यांची ऑनलाईन लेक्चर सुरू आहे. अभ्यासाची त्यांना प्रचंड ओढ आहे, परंतु क्रिकेटने सुद्धा त्यांना वेळ लावला. धावफलकावरती धावा आपण बघतोय 39. यावेळेला देखील आणखी एक चांगला बॉल आणि इथे मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना संजय आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका चांगला आहे, पुढे सरसावत बॉल चाललाय इंडिया गेटच्या मधला, बॉल सीमा पार, रन मिळतात 4. येतो या चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. आज मात्र कर्णधार उपकर्णधार ट्रॉफी मध्ये सर्वच खेळाडू जांभूळ गावचे चांगलं प्रदर्शन दाखवतात. ओ माय गॉड, हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दूर 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 वर जाऊन हा बॉल टिपलाय. जबरदस्त फटका आणि षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 49 धाबा, 49 रन्स. यावेळेला बॉल हवी मिस्टामिक स्ट्रोक आपल्याच फॉलोत्रमध्ये या बॉलला फील केला आणि बॅट्समन बाद. चला पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जा. यावेळेला मंगेश यांना आपण बघतो आणि मंगेश इथून मात्र बीट होतात. मंगेश यांच्या विरुद्ध टाकलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका चांगला आणि पुन्हा एकदा आपल्या फॉलोत्रमध्ये हा कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅट्समन भरत रनआउटच्या रूपाने बाद होतात. धावांचं लक्ष. चला निष्माश टॉस साठी आम्ही विनंती करतोय. चला निनाय पळवे आणि मालेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या.
चला टॉससाठी या, टॉससाठी लवकरात लवकर या. मालेवाडे आणि निनाय पळी. वरती 52 धावांचं लक्ष. बॉलर कोण आहे? अजून एक बॉलची मागणी केली जाते. निनाय पवळे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. यस, थँक्यू. फिल्डिंग अजित आणि सचिन आपल्याला पाहायला मिळतात सलामीच्या भूमिकेमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. अक्षय आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अजित पाटील ब्रँड ऑफ सोंडोली टेनिस बॉल क्रिकेट आणि आपल्या नावाचा बँड इथून मात्र दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती हा ठोकलाय. अक्षयच्या विरोधात हा चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावा या फटक्यावरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला इथे हा बॉल लाईन पाहावी लागेल. टप्पा चांगला आहे आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॉलची लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा स्पिन जर आपण बघितलं तर भरपूर बॅट स्पिन चांगला आहे या खेळाडूचा, परंतु बॅटवरती आता बॉल येत नाही आहेत. ही जमीनची बाजू आहे. पाहूया आता बॉल बॅटवरती बॉल घेऊन खेळलं जाईल का क्रिकेट. या सियासर फटक्याची गरज होती आणि तो फटका आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजित पाटील यांच्या बॅट मधला हा जबरदस्त एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंकरिता हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दहा धावा धावफलकावरती आपण बघतोय. ओ माय गॉड, आणखीन एक लफ्ट केलाय
आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना तुम्ही वाट लावली, आता माझी वेळ आलेली आहे तुमची वाट लावायची. आणि आता चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील मॅन फ्रॉम सोंडोली, जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. अजित पाटील अगदी जर का आपण बघितलं तर सोंडोली गावचे खेळाडू आहेत. अगदी जर का आपण बघितलं तर कुस्तीपट्टू आहेत, म्हणजेच ताकद त्यांच्याकडे प्रचंड आहे. यावेळेला इथे मात्र अजित पाटील यांना शांत ठेवलं आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा. धावफलकावरती आपण बघतोय. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलिंगच्या मोर्चावरती गोलंदाज आला आहे अजित आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. जर या बॅटरने 1 धाव काढून जर स्ट्रायकिंग एंडवरती अजित पाटील यांना आणलं तर मात्र आणखी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. कारण जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं असतं. आता स्ट्रायकिंग वरती बॅटर सचिन आहे. 17 बॉल मध्ये अजून 35 करायचे आहेत या मॅच मध्ये. यावेळेला देखील आणखीन एक तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता अजित पाटील यांची थोडीशी डोकेदुखी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ओव्हर नंबर 2 मधील 2 बॉल डॉट बॉल आलेले आहेत. लगातारचा 3रा बॉल डॉट. तीन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी अजितची आपल्याला पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी. यावेळेला मिस्टर बॉल हवेत कॅच होईल का आणि कॅच ड्रॉप झाली. कॅच छोटा बॉलर का दिल टूटा, फील्डर का सपना भी टूटा. आणि गोलंदाज इथे मात्र थोडीशी चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि हे 2 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातो, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी, प्रभावित करतात गोलंदाज अजित. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्या लाडक्या गावच्या प्रेक्षकांसमोर मात्र चांगलं क्रिकेट तो खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला फटका चांगला दुर्गम क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येतात. थोडासा पाय त्यांचा स्लिप झाला, परंतु रनआउटची संधी आणि इथे मात्र रनआउटच्या रूपानं हा पहिला धक्का बसला आहे. बॅटिंग करत असताना सोंडोली या टीमला बॅट्समन सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावरती आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. जबरदस्त गोलंदाजी अजितच्या आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये त्याने मात्र धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 धावा.
आता सूरज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 33 धावा, 12ला 33 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मंगेश गोलंदाजी मार्क वरती. मंगेश यांचा पहिलाच बॉल आणि याही ओव्हरला डॉट बॉलला सुरुवात झालेली आहे. जसे डॉट बॉल येतात तसे टाळ्यांचा कडकडाट आमच्या व्यासपीठावरती होतोय. लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून एक चांगला प्रतिसाद, चांगला पाठिंबा जांभूर संघाला मिळतोय. यावेळेला स्ट्रोक चांगला. ओ माय गॉड, तिथे छोट्या चनीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. हे फ्युचर शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचं फ्युचर. त्या खेळाडूचं नाव काय नाव आहे त्याचं? सुशांत. त्या वाटी सुशांत आपल्याला पाहायला मिळतो या फील्ड संघामध्ये. ॲज अ फिल्डर म्हणून एक चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील वेगवान बॉल मंगेशचा, जबरदस्त गोलंदाजी आणि इथे मात्र पुन्हा एकदा अजित पाटील यांना बीट केलेला आहे. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 32, 9 बॉल मध्ये 32. यावेळेला व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. 1 बाउंडची ताकीद देखील दिली जाते. 9 बॉल मध्ये 31 करायच्या आहेत. इथून मोठे फटके येतील का, की इथून मात्र डॉट बॉल रिलीज केले जातील मंगेशच्या माध्यमातून. हा बॉल स्लॉट होता, हा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवले पार्किंग स्लॉट मध्ये, डिपॉझिट केलं जातं आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता या षटकाराच्या साह्याने हळूहळू या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सोंडोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायच्या आहेत 25. 8 बॉल मध्ये 25 धावांची गरज. अभि नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीही नाही. या स्पर्धेची वाट तुम्हाला 365 दिवस पाहावी लागते आणि आता चांगलं क्रिकेट दोन्ही टीमला खेळावं लागेल, कारण नॉकआउट मॅचेस आहेत. 8ला 25. ओ माय गॉड, आणखीन एक जबरदस्त टोला अजित पाटील यांच्या बॅटमनला. अजित पाटील यांचा ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. आता अजित पाटील यांच्या बॅटिंगने या मॅचची हवा काढून टाकलेली आहे. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 19. मॅच अजूनही संपलेली नाही आहे. 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 आलेत, आता तिसरा येईल का? मंगेश तयार झाला पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला लाईन खराब आहे, लाईन खराब आहे आणि इथे मात्र व्हाईट बॉल आल्यानंतर जांभूर टीमचे प्रेक्षक पाठीरागे थोडेसे नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण प्रत्येकाला वाटतं आपलं गाव जिंकावा आणि आपल्या गावाचे ते कट्टर समर्थक आहेत. पुढे सरसवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळते. काळजी घ्या, काळजी घ्या, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेट खेळण्यासाठी मज्जा तर येतेच, परंतु तुम्हाला काळजीपूर्वक क्रिकेट खेळावं लागेल. तिथे लक्ष द्या, खेळाडूला जास्त दुखापत झाली आहे की नाही, त्या ठिकाणी लक्ष द्या. आयोजक येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 17 धावा. 6 बॉल 17 धावा, 17 धावा, 6 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. आता गोलंदाज भरत आलाय परत. गोलंदाजी करण्याची वेळ आली आहे बॉल भरतची. पाहूया भरतचा पहिला बॉल.
बॉलचा पहिला बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहे 16. काटेकी टक्कर, रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे आणि आता व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. गाडी मात्र योग्य रस्त्यावरती धावत नाहीये, इकडे तिकडे ती वळण घेते. आता तिला योग्य टप्प्यावरती धावावं लागेल. यावेळेला लगातारचा 3रा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 14. ओ माय गॉड, आणखी एक संघर्षाचा शंखनाद करणारा हा फटका. अजित पाटील यांच्या बॅटमधून हा धमाका षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 8. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. पहा कुठे होता सामना आणि कुठे येऊन टिपलाय. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमाखानं आता क्रिकेट खेळावं लागेल. 4 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये? यावेळेला देखील फटका चांगला आहे आणि हा देखील बॉल चांगला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोंडोलीकरांना आता विचारावं लागेल, अजित पाटील नक्की खाऊन तरी काय आला? ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, मला तर वाटतंय आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढताना वन मॅन शो, वन साइड हिरो सोंडोली गावचा अजित पाटील. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा, 2 धावा 3 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळात मिळणार. आणि हा बॉल हवेत कॅच झाली तर मॅच मध्ये ट्विस्ट, परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय. अजित पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर सोंडोलीकर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 16 बॉल मध्ये 45 धावांची 2000 खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अजित पाटील 16 बॉल मध्ये 45. जबरदस्त बॅटिंग अजित पाटील. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर बॅट हवेमध्ये उंचावायची आणि आमचा अभिमान स्वीकारायचा. अजित पाटील बॅट हवेमध्ये उंचावायची आहे. आमची